Good morning students, welcome back to our channel. Dear students, today we are going to learn how to change 6 sentences into passive voice. मित्रांनो, आपला रूल नंबर 3 पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ या तिघी काळांच्या वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करतात ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता त्याच काळाचे किंवा त्याच प्रकारच्या वाक्यांचे एका प्रकारचे 6 वाक्य आणि त्या 6 प्रकारच्या वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे होतात ते आपण इथं बघणार आहोत. मित्रांनो बघा, तुम्हाला पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ असं समजलं तरी चालेल किंवा ज्या वाक्यामध्ये हॅज, हॅड किंवा डॅश हॅव आहे अशी वाक्य म्हणजेच पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळाची वाक्य आहेत असं समजून घ्यायचं. बघा, हॅज कोणत्या काळाचा आहे? पूर्ण वर्तमान काळ. हॅड कोणत्या काळाचा आहे? पूर्ण भूतकाळाचा. आणि डॅश हॅव म्हणजे काय? विल हॅव, शॅल हॅव, पूर्ण भविष्यकाळाचा. आणि त्याच्यानंतर डॅश हॅव मध्ये विल हॅव, शॅल हॅवच्या जोडीला तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता. वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, ऑट टू हॅव, नीड टू हॅव या पद्धतीचे सर्व क्रियापद या डॅश हॅव मध्ये लपलेले आहेत. म्हणजे अगदी शॉर्टकट क्रीम तुम्हाला या ठिकाणी मी समजवत आहे की वाक्यामध्ये हॅज, हॅड किंवा डॅश हॅव म्हणजे शॅल हॅव, विल हॅव, वुड हॅव, कुड हॅव असेल तर अशा वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना तुम्हाला बीन घ्यावा लागणार. ते जे सहाय्यकारी क्रियापद तेच घ्यावं लागतील आणि बीन तुम्हाला घ्यावा लागणार. पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी सोपी ट्रिक आहे मित्रांनो. मग ही वाक्य आपण अगोदरच्या वेळेला बघितलेली आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो इथं बघा, पूर्ण वर्तमान काळाचे हे 6 वाक्य आहेत. पहिले 2 वाक्य विधानार्थी, दुसरे 2 वाक्य व्हर्बल क्वेश्चन आणि पुढचे 2 वाक्य WH क्वेश्चन. मी तुम्हाला हे सर्व वाक्य त्यांच्या मराठीत पण अर्थ सांगतो, म्हणजे तुम्हाला एका वाक्याचे 6 प्रकार कसे तयार होतात ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आणि तेच वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये कसे तयार होतात ते आपण या ठिकाणी बेसिकली बघत आहोत. बघा, शी हॅज इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन म्हणजे तिने त्यांना कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. शी हॅज नॉट इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन तिने त्यांना कार्यक्रमाला बोलवलेलं नाही आहे. काय केलं आपण? शी हॅज बीन इन्व्हायटेड, शी हॅज इन्व्हायटेड, शी हॅज नॉट इन्व्हायटेड, होकारचा नकार केला. 2 वाक्य तयार झाली इथं, होकारार्थी नकारार्थी. आता तिसरं वाक्य बघा, व्हर्बल क्वेश्चन कसं तयार होतो. वाक्य नंबर 1 वरून वाक्य नंबर 3 तयार झालेलं बघा इथं. हे मी तुम्हाला 1 असा डायग्राम काढून देतो. बघा, एकावरून तिसरं वाक्य तयार झालं असं मला तुम्हाला सांगायचंय. मग आता बघा, व्हर्बल क्वेश्चन कसा तयार झाला. हॅज 1 नंबर घेतला, शी 2 नंबर घेतला आणि उरलेलं संपूर्ण 3 नंबर घेतलेले बघा. हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. बघा, हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. सेम मित्रांनो दुसऱ्या वाक्यावरून चौथं वाक्य तयार होणार. बघा, हे 2चा अंक म्हणजे मी असं म्हणेल की या 2वरून 4 तयार झाला, या 2वरून 4 तयार झाला. बघा, हे 2 नंबरचं वाक्य हॅझंट. हॅज नॉटचा काय केला आपण? शॉर्टकट हॅझंट केला. हॅझंटला 1 नंबर, शीला 2 नंबर, उरलेलं संपूर्ण 3 नंबर. बघा, हॅझंट शी, हॅज नॉट असं नाही घेता येणार. हॅज नॉट जर घ्यायचंच असेल तर मग आपल्याला हॅज शी नॉट असं घ्यावं लागेल. ओके, पण आपण शॉर्टकट या ठिकाणी हॅझंट शी इन्व्हायटेड फॉर द फंक्शन म्हणजे 2वरून चौथं वाक्य तयार झालं. मित्रांनो अशा पद्धतीने 1वरून 3 वाक्य तयार झालं आणि 2वरून 4 तयार वाक्य झालं. बघा, हॅज शी इन्व्हायटेड फॉर द फंक्शन, हॅझंट शी इन्व्हायटेड फॉर द फंक्शन, तिसरं आणि चौथं वाक्य तयार झालं. आता मित्रांनो आपण WH क्वेश्चन या ठिकाणी याच वाक्यांचे WH क्वेश्चन करतोय. हे व्हर्बल क्वेश्चन झाले. आता WH क्वेश्चन तयार करणे म्हणजे काय? WH शब्द घ्यायचा, बरोबर. त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो. या मराठीत यांचा अर्थ हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन म्हणजे तिने त्यांना कार्यक्रमाला बोलवलेलं आहे का? हॅझंट शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन तिने त्यांना कार्यक्रमाला बोलवलेलं नाही का? पुढचे वाक्य व्हेन हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन तिने त्यांना कार्यक्रमाला केव्हा बोलवलेलं आहे आणि तिने त्यांना कार्यक्रमाला का बोलवलेलं नाही. वाय. आता हे वाक्य कसे तयार झाले हे पण लक्षात घ्या. WH शब्द व्हेन घेतला
आणि वाक्य नंबर 3 जसंच्या तसं जोडून दिलं बघा. हे 3 नंबरचं बघा. या ठिकाणी व्हेन घेतला आपण आणि व्हेन नंतर मी तिसरं वाक्य जोडतोय बघा. व्हेन हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. बघा व्हेन हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. सेम चौथ्या वाक्याला पण तसंच करायचंय. तुम्हाला योग्य तो WH शब्द घ्यायचा आहे. व्हाय WH शब्द घेतला आपण म्हणजे तिने त्यांना कार्यक्रमाला का बोलवलेलं नाही असं म्हणायचं आपल्याला. मग आपण व्हाय घेतला आणि 4 नंबरचं वाक्य जसं तसं जोडलं बघा. व्हायच्या नंतर वाय हॅजंट शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. वाय हॅजंट शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. सिंपल गणित मित्रांनो. आता या सर्व वाक्यांचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. आता बघा मी पॅसिव्हाइज तयार करतो हे तुम्ही लक्ष द्या. मूळ क्रियापद ही आहे बघा इन्व्हायटेड. त्याच्यानंतर हा देम आलेला आहे. तुम्हाला माहिती मित्रांनो की मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. मग मूळ क्रियापदाच्या शेजारी ही द्वितीय आहे देम. तर आता आपल्याला ऑब्जेक्ट पुढे घ्यावं लागेल. मग देमचा तुम्हाला काय करावं लागेल दे करावं लागेल. बघा इथंच लक्षात घ्या. देला हॅज लागतो का नाही लागत. आपल्याला माहिती आहे आय वी यू यू दे आणि प्लुरल नाम यांची मम्मी हॅज आहे. सॉरी यांची मम्मी हॅव आहे. आय वी यू यू दे आणि प्लुरल नेम यांच्यासाठी आपण हॅव घेतो. मग आता हा देला आपण हॅज नाही चालणार देला हॅव. मग दे हॅव बीन. बघा इथं काय घेणार आपण बीन. दे हॅव बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. शी चे द्वितीय हर. बघा उत्तर तयार झालं. दे हॅव बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. सिंपल. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या. देला हॅव चालत नाही. आपण देचा हॅव केला. देला हॅव लागतो म्हणून हॅव घेतला. दे हॅव फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बिन घ्यायला सांगितलेलं आहे. बघा आपण बिन घेतला. मग दे हॅव बिन इथं बिन टाकला. इन्व्हायटेड V3 जसंच्या तसं. कारण या रूल नंबर 3 मध्ये ऍक्टिव्हच्या वाक्यात पण मूळ क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि पॅसिव्हाइजच्या वाक्यात पण मूळ क्रियापदाचं तिसरंच रूप असतं. त्यामुळे तुम्हाला मूळ क्रियापदाच्या रूपात बदल करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता सेकंड वाक्य पण तसंच मित्रांनो. बघा या ठिकाणी हा जो देम आहे या देमचा तुम्ही दे करणार. हॅज चालत नाही. देला दे हॅज असं कधी ऐकलंय का आपण नाही ऐकलं मित्रांनो. दे हॅव. मग दे हॅव नॉट बीन. बघा मी इथं बीन टाकला. दे हॅव नॉट कारण नकारार्थी वाक्याचं पॅसिव्ह पण नकारार्थीच होईल. मग दे हॅव नॉट बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. शीची द्वितीय. बघा उत्तर दे हॅव नॉट बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. किती इझी मित्रांनो. हे ऍक्टिव्ह व्हायचे वाक्य आहेत आणि इकडे बनवलेले सगळे पॅसिव्ह व्हायचे आहेत. एकाचे 6 वाक्य कसे तयार झाले सेम इकडे पण एकाचे 6 वाक्य कसे तयार झाले ते मी तुम्हाला शेवटी सांगेल याचे. जसं मी हे अगोदर एक्सप्लेन केलं म्हणजे तुम्ही दोघं पद्धतीने तुम्हाला हे वाक्य समजू शकते. आता मित्रांनो व्हर्बल क्वेश्चनचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच आपलं चेंज व्हाईस करायचं आहे म्हणजे पॅसिव्हाइज करायचं आहे. आता बघा हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन. तिने त्यांना कार्यक्रमाला बोलवलेला आहे का. आता जर आपल्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली आहे तर पॅसिव्हाइजची पण सुरुवात आपल्याला हेल्पिंग वर्बनेच करावी लागणार आहे. मग आता आपण ऑब्जेक्ट कोणता घेणार आहे देम वरून दे घेणार आहे. मग देला तुम्हाला हॅज घेता येत नाही म्हणून तुम्ही देला काय घेणार हॅव. म्हणून आपल्या वाक्याची सुरुवात हॅव दे. लक्ष द्या. हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. बघा इथल्या इथे लक्ष द्या. वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बनेच करावी लागेल कारण प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्हाइज प्रश्नार्थीच होईल ना. बरोबर आहे. ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य प्रश्नार्थी आहे तर पॅसिव्हाइजचं वाक्य पण प्रश्नार्थीच राहील. मग ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्याची सुरुवात जर हेल्पिंग वर्बने झालेली आहे तर पॅसिव्हाइजच्या वाक्याची सुरुवात पण हेल्पिंग वर्बनेच होईल. मग बघा देला हॅज चालत नाही म्हणून आपण हॅव घेतला. हॅव बघा इकडे उत्तर तयार होतंय. तुम्ही जर इकडे बघत असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मी जे तयार करतोय ते समजेल. बघा मी काय केलं इथे हॅज मी हॅव घेतला. हॅवच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यावं लागते. आपण ऑब्जेक्ट घेणार हॅव दे नंतर मी काय घेणार बीन.
have they been invited with for the function by her? बघा by her उत्तर बघा, have they been invited for the function by her. इथं पण सेम बघा मित्रांनो, मी तिकडे बघत नाहीये, तुम्ही इथूनच लक्ष द्या. बघा वर्बल क्वेश्चन आहे, इथं हॅजंट आहे, तर तुम्हाला पण सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. देला हॅजंट लागत नाही, देला हॅवंट लागतं, म्हणून आपण हॅवंट नंतर घेतला दे. आता घेणार बीन, हॅवंट दे बीन, बीन आपल्याला घ्यायचं आहे. हॅवंट दे बीन, बीनच्या नंतर काय घ्यायचं, क्रियापदाचं तिसरं रूप, मग हे तिसरं रूप आहे. हॅवंट दे बीन, इथं टाकला बीन. इन्व्हायटेड पूरक भाग घेतला फॉर द फंक्शन, नंतर बाय हर, बाय हर. बघा इथं हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. मित्रांनो आता शेवटचं बघा, आता WH क्वेश्चन आहे. व्हेन हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन, तिने त्यांना केव्हा कार्यक्रमाला निमंत्रित केलं. आता WH प्रश्नार्थी वाक्य जे आहे आपलं ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं, त्या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपल्याला पण तोच रूल फॉलो करायचा आहे. कोणता, आपल्याला WH शब्द आधी घ्यावा लागेल. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये WH शब्द आधी आहे, मग आपल्याला पण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये पण आपल्याला WH शब्द आधी घ्यावा लागेल. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये WH शब्दानंतर हेल्पिंग वर्ब आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला बी तोच फॉर्म्युला फॉलो करावा लागेल. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये पण आपल्याला WH शब्दानंतर हेल्पिंग वर्बच घ्यावा लागेल. आणि आता 3 नंबरला आपण ऑब्जेक्ट घेणार. काय घेणार, ऑब्जेक्ट, म्हणजे तो देमचा जो दे होतो तो ऑब्जेक्ट 3 नंबरला. मग आता बघा ऍक्च्युअली मी तिकडे न पाहता हे उत्तर तयार करतोय, ऑटोमॅटिक ते उत्तर तयार झालेलं असेल. बघा मी काय करणार, WH शब्द व्हेन आहे, व्हेन घेतला. आता व्हेनच्या नंतर मी हॅज घेणार नाही का, कारण देला हॅज लागत नाही. प्रत्येक वाक्यामध्ये आपण हॅजचं हॅव केलेलं आहे का, तर देमचा दे होतो आणि देला हॅज लागत नाही, देला हॅव घेतात, म्हणून हॅव. मग मी काय केलं, व्हेन हॅव. आता मी हॅजचा काय केला, हॅव. बघा म्हणजे 2 गोष्टी इथं मला जशाच्या तशा घ्यायच्या आहे. एक WH शब्द तसा तसा, एक हेल्पिंग वर्ब जसाच्या तसा. आता मला घ्यावं लागेल ऑब्जेक्ट. मग मी काय केलं, व्हेन हॅज चालत नाही म्हणून हॅव घेतला, व्हेन हॅव. देमचा दे केला, व्हेन हॅव दे. आता मी काय घेतला, बीन. हा सपोज मी घेतला बीन. आता मी काय घेणार, तिसरं रूप इन्व्हायटेड, मग हे घेतलं इन्व्हायटेड. आता काय घेणार, उरलेला भाग पूरक फॉर द फंक्शन, आणि शेवटी काय घेणार, बाय हर, तिच्याकडून. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं उत्तर तयार झालं. पुन्हा एकदा लक्ष द्या, बघा मी कसं वाक्य तयार केलं. व्हेन हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर, शीची द्वितीया. बघा उत्तर तयार झालं असेल. व्हेन हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. आपण एक एक गोष्ट लक्षात घेऊ पुन्हा. बघा मी हा WH शब्द घेतला, हा व्हेन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, पण देला या देमचा दे होणार आहे आणि देला हॅज लागत नाही, म्हणून आपण इथे हॅव घेतला. बघा नंतर 3 नंबरला या देमचा आपण दे केला, बघा हा दे घेतला. आता आपल्याला फॉर्म्युल्यानुसार बीन घ्यावा लागेल, हा बीन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला मूळ क्रियापद जे तिसऱ्या रूपात आहे, याही वाक्यात तिसऱ्याच रूपात येईल, त्याही वाक्यात तिसऱ्याच रूपात राहणार. त्याच्यामुळे या रूल 3 मध्ये क्रियापद तुम्हाला बदलवायची गरज नाही. मग हा इन्व्हायटेड जसाच्या तसा घेतला. आता काय उरलंय, पूरक भाग, वाक्यातला एक्स्ट्राचा भाग, प्रिपोजिशन पासूनचा, फॉर द फंक्शन. बघा हा फॉर द फंक्शन. आता आपण काय घेतलं, बाय, हा बाय घेतला. आणि ही जी सी ची द्वितीय आहे, शी ची द्वितीय हर, तर ही शी ची द्वितीय आपण हार घेतली. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं. बरोबर आहे. व्हेन हॅज शी इन्व्हायटेड देम फॉर द फंक्शन, तिने त्यांना कार्यक्रमाला केव्हा बोलवलेलं आहे, ते तिच्याकडून कार्यक्रमाला केव्हा बोलवल्या गेलेले आहेत, हे झालं पॅसिव्ह. ठीक आहे. निगेटिव्ह वाक्याचं पण सेम जसं तसं. WH शब्द वाय घेतला जसाच्या तसा. इथं हॅजंट आहे, पण या देला हॅजंट चालत नाही, देला हॅवंट चालतो, म्हणून हॅजंटचं रूपांतर हॅवंट केलं. नंतर आपण ऑब्जेक्ट या देम द्वितीयची प्रथमा केली, देमचा दे झाला. त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे, हॅज हॅड वुड हॅव कुड हॅव शुड हॅव असं आलं तर बीन घ्यावं लागतं. मग त्यानंतर आपण घेतला बीन.
त्यानंतर आपण घेतलं क्रियापदाचं तिसरं रूप इन्व्हायटेड. नंतर फॉर द फंक्शन हा उरलेला भाग जसाच्या तसा. नंतर कोणाकडनं कृती झाली मग हा घेतला बाय. आणि ही जी शी आहे या शीची द्वितीय आपण केली हर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले एका वाक्याचे 6 प्रकार आणि त्या 6 प्रकारच्या वाक्यांचे पॅसिव्ह मध्ये पण 6 प्रकार झाले. आता एक जादू तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, ते जादू बघा. बघा म्हणजे तुम्ही जर का एका वाक्याचे 6 प्रकार तुम्हाला बनवता येत असतील तर तुम्ही ऑटोमॅटिक इकडे वाक्य बनणार आहे, तिकडे न बघता. आता बघूया आपण, मी तुम्हाला समजवतो. तुम्ही या ऍक्टिव्हच्या वाक्याचं एक पॅसिव्ह वाक्य बनवलेलं आहे. दे हॅव इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. दे हॅव इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. आता तिकडे पाहिजेच गरज नाही आपल्याला. बघा, दे हॅव बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. हेच वाक्य निगेटिव्ह केलं. दे हॅव नॉट बीन. बघा इथं नॉट आलं. दे हॅव नॉट बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. आता आपण याचं व्हर्बल क्वेश्चन करतोय मित्रांनो. बघा, हॅव ला 1 नंबर, दे ला 2 नंबर, उरलेला बीन पासून सगळं 3 नंबर. बघा, एकावरून 3 तयार होते. लक्ष द्या, मी वरती बघतोय पण खाली उत्तर तयार होणार आहे असं. हॅव बघा, दे बघा 1 आणि 2. म्हणजे आपण क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन करण्यासाठी कर्ता आणि क्रियापदांना अल्टरनेट करतो. ऑटोमॅटिक प्रश्न तयार होतो मित्रांनो. जसं आय एम संजय काले, याचं व्हर्बल क्वेश्चन काय? एम आय संजय काले. आय एमचं काय केलं मी? आय बघा, आय एम. तुम्ही काय केलं आता प्रश्न बनवण्यासाठी? एम आय. एम आय म्हणजे कर्ता आणि क्रियापद जेव्हा तुम्ही अदला बदली करता मित्रांनो, त्यावेळेला ऑटोमॅटिक प्रश्न तयार होतो. एम आय मिस्टर संजय काले. मी मिस्टर संजय काले आहे का, असा प्रश्न तयार झाला मित्रांनो. सेम बघा, व्हर्बल क्वेश्चन तयार केला आपण. म्हणजे एकावरून 3, हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. सेम दुसऱ्यावरून 4थं वाक्य तयार झालं बघा. दुसऱ्यावरून 4थं, हॅव नॉट न घेता आपल्याला हॅवंट घ्यावं लागणार आहे, कारण शॉर्टकट करावं लागते. हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. बघा 1 आणि 2. एखादा विद्यार्थी म्हणेल सर मला हॅवंट करायचं नाही, तसं पण चालेल. मग काय करावं लागेल सांगतो तुम्हाला. बघा, आपण इथं पहिल्यांदा समजून घ्या. हॅवंट नॉटचा हॅवंट केला शॉर्ट फॉर्म. कारण प्रश्न बनवताना आपल्याला हेल्पिंग वर्ब शॉर्ट फॉर्म मध्ये घ्यावा लागतो. हवंट, इजंट, अरंट, वाजंट, वेरंट, डिडंट. पण तसं न करता तुम्ही शॉर्ट फॉर्म न करताही प्रश्न तुम्ही बनवू शकता, हरकत नाही. आता इथं आपण शॉर्ट फॉर्म म्हणजे त्यांचे शॉर्ट फॉर्म घेऊन आपण तयार केलेले हॅवचं हॅवंट केलेलं आहे. ठीक आहे. आता शॉर्ट फॉर्म न घेता कसं करता येईल बरं? हॅव दे नॉट. मग इथून 3 नंबर करावा लागेल तुम्हाला. हॅव दे नॉट बीन. तसं इथं बनलं असतं, मग काही हरकत नाही मित्रांनो. पण बेटर हेच आहे. डिड नॉट असेल तर डिडंट करा, हॅज नॉट असेल हॅझंट करा, हॅड नॉट असेल हॅडंट करा. व्हर्बल क्वेश्चन बनवताना शॉर्ट फॉर्म वापरायचा शक्यतो. मग हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. बघा, हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. मित्रांनो बघा, या 2 वाक्यावरून हे 2 वाक्य तयार झाले. 1वरून 3, 2वरून 4. आता 3वरून 5, 4वरून 6. सेम. आता आपल्याला काय करायचंय? डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचं. मग योग्य तो डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचा आहे. हाव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर म्हणजे ते तिच्याकडून कार्यक्रमाला निमंत्रित केल्या गेले का. मग डब्ल्यूएच मध्ये केव्हा निमंत्रित केल्या गेले ते तिच्याकडनं कार्यक्रमाला. मग तो केव्हा शब्द सुटेबल वाटतो म्हणून आपण तिचा वेन घेतला. बरोबर आहे. आता आपण हा वेन घेतला आणि 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलेलं आहे. इकडे पाहिजे पण गरज नाही. लक्ष द्या. वेन हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. बघा, वेन हॅव दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय हर. मी असं म्हणेल तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देण्यासाठी. बघा, या 3वरून हे 5 म्हणजे वेन घेतला, 3 नंबरचं वाक्य जसं तसं जोडून दिलं. इथं पण वाय घेतला आणि 4 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलं. ही 4 नंबरचं वाक्य बघा. वाय हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. वाय हॅवंट दे बीन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन.
मित्रांनो, जर तुम्हाला एका वाक्याचे 6 वाक्य बनवता आले तर ऑटोमॅटिक तुम्हाला वाक्य बनवता येतील. बघा, she has invited them for the function, she has not invited them for the function, has she invited them for the function, hasn't she invited them for the function, when has she invited them for the function आणि why hasn't she invited them for the function. हे 6 वाक्य मी तुम्हाला सांगितलंय. आता हे 6 वाक्य सेम. they have been invited for the function, सॉरी कर्ता क्रियामध्ये अदला बदल नाही, सुरुवातीचे 2 सरळ सरळ. they have been invited them for the, they have been invited for the function by her, they have not been invited for the function by her. आता have they been invited for the function by her, haven't they been invited for the function by her, when have they been invited for the function आणि why haven't they been invited for the function. अशा पद्धतीने मित्रांनो एका वाक्याचे 6 प्रकार ऍक्टिव्ह मध्ये आणि त्याच वाक्याचे 6 प्रकार पॅसिव्ह मध्ये तुम्ही 2 वेगवेगळ्या पद्धतीने हे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कसे होतात ते आपण या ठिकाणी म्हणजे तुम्ही आत्मसात करू शकता. मित्रांनो, अपेक्षा करतो की मी जे तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हायचे 6 प्रकार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतरित केले गेलेले आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात केलेले असतील अशी अपेक्षा बाळगतो. आजच्या पिरियडला एवढाच. धन्यवाद.